महाराष्ट्रातील सायबर गुन्ह्यांची संख्या वाढल्यानं त्यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकार 837 कोटी रुपयांचा सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट राबवत आहे. त्याचं टेंडर L&T कंपनीला दिलंय. हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित होईल असं सरकारकडून सांगितलं जात असलं तरी अजूनही त्याची निर्धारित तारीख सांगितलेली नाही. सायबर गुन्ह्यातील कॉलची संख्या वाढतीये. सध्याची आकडेवारी पाहिल्यास या प्रकल्पातील कॉल सेंटर यासाठी कमी पडेल अशी परिस्थिती आहे. या प्रकल्पामध्ये अनेक प्रकारचे टूल वापरण्यात येणार आहेत. त्यामुळे परवानगी नसताना माहिती गोळा करण्यात येण्याची भीती असून त्याचा येत्या काळात गैरवापर केला जाऊ नये यासाठी नियमावली तयार करावी अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे. या प्रकल्पामध्ये मनुष्यबळाच्या नेमणुका होत आहेत. त्यांचे पगार सुद्धा प्रायव्हेट सेक्टरच्या तोडीचे असले पाहिजेत. याकडेही आमदार पाटील यांनी लक्ष वेधलं. तिथेही पगार चांगले दिले तरच लोक इथे येणार आहेत. कारण की सभापतीमध्ये या सगळ्या विषयामध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये 5-5, 6-6 लाख रुपये महिन्याला पगार असणारे लोक काम या ठिकाणी करतात. आपण ते दिले तरच हे सगळं आपण करू शकणार आहे. आणि म्हणून माझा मूळ मुद्दा आहे, सायबर क्राईमसाठी आपण वापर कराच, परंतु त्याची एक आचारसंहिता दादा, नाही तर हे शस्त्र ज्याच्या हातात जाईल तो या राज्याचा मालक होईल, राज्यातल्या सगळ्या डाटाचा मालक होईल. उद्या कुणाला काही करायचं असलं तर याचा वापर गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्याची नियमावली ही आत्तापासूनच करावी की ज्याच्या करून आज आम्ही CDR कुणाचं मागायचं झालं तर किंवा आज टेलिफोन टॅपिंग करायचं झालं तर गृह सचिवांची परवानगी आपण घेतो. आणि म्हणून या सगळ्या विषयाची आज मला उत्तर तुमच्याकडून अपेक्षित नाही, परंतु किमान याची दखल घेऊन याचा विचार शासनानं करावा अशी माझी अपेक्षा आहे.